हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज माझा नाशिक ट्रिपचा डे 2 आहे आणि मी आली आहे करंजी इकडे. नाशिक आहे करंजी हे दत्तात्रयांचं आजू आहे आणि इकडे दत्तात्रयांची बाळ स्वरूपातली पद्मासनातली एक मूर्ती आहे जी फक्त इकडेच आहे आणि तुम्ही बघू शकता. खूपच भारी प्लेस आहे, म्हणजे मनाला जी शांतता इकडची ते आजूबाजूचं वातावरण एकदम शांत, एकदम मस्त, म्हणजे एकदम आपण आपले सगळे टेन्शन्स विसरून जाऊ या प्लेसवर आल्यावर. आता ही आहे गंगा देवीचं टेम्पल आणि इकडे गंगा उतरली होती आणि हे आहे बाजूला जे आहे ते विठ्ठल रखुमाईचं टेम्पल आहे आणि इकडे बघू शकता सुंदर असं टेम्पल आहे आणि विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या समोरच शिव मंदिरसुद्धा आहे. याचा म्हणजे याचा आजूबाजूचा परिसर जो उभा जातो बाजूने आणि जो म्हणजे काय म्हणजे खूपच भारी आहे. आणि ही आहे जिवंत समाधी, तुम्ही बघू शकता. तर आणि चला तर बघूया. आणि इकडे जर तुम्ही दुपारच्या वेळात आहात तर तुम्ही नक्कीच इकडच्या महाप्रसादाचा लाभ घ्या. आणि हे आहे इकडे वरती प्रसादालय सुद्धा आहे. तो मोफत महाप्रसाद असतो. महाप्रसादामध्ये मी गेली तेव्हा मसाले भात आणि शिरा होता, खूपच टेस्टी होता. जर तुम्ही कधी आलात त्या महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या. आणि ह्या मंदिरात खूप शांत असं फील होतं. आणि जो पुढे सप्तशृंगी मातेचं सुद्धा मंदिर आहे, जे खूप चांगली एनर्जी इकडे तुम्हाला फील होईल. आणि जर तुम्हाला शहरापासून अशी लांब जर अशी जाऊन शांतता हवी असेल तर इकडे आम्ही बॅक साईडने इकडे आलो होतो. आणि जो एंट्रन्स आहे तो पुढे आहे, हा तुम्हाला दाखवते. हा जो एंट्रन्स आहे हा तुम्ही बघू शकता, हे विघ्नेश्वरचं प्रवेशद्वार आहे आणि खूपच मस्त आणि क्लीन अशी प्लेस आहे. ह्या मंदिरात नक्की विजिट करा. हे दत्तात्रयांचा आजोळ आहे आणि अंबिका मातेचं माहेर आहे. चला, जर तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर वणी नाशिक जाताना तुम्हाला एक डॅम लागतो. त्या डॅमच्या अपोजिट साईडने खूपसा रस्ता आपल्या गावात, त्याच रोडवर पुढे जाऊन हे टेम्पल आहे. त्याचं लोकेशन गुगल मॅपमध्ये टाकलेलं आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता मी आली आहे दिंडोरी येथील स्वामी समर्थ मठामध्ये, बघू शकता. तर आणि इकडे गावी तिकडे पार्कच्या पुढे थोडंसं चालत जावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन मठ दिसेल. 5 मिनटं चालावं लागतं इकडे. चला जाऊया. मठ आणि मठाचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला मी दाखवते. मठाच्या आतमध्ये शूटिंग अलाउड होते, त्यामुळे जेव्हा बाहेरून करता येतो मी केलेलं आहे. खूप सुंदर आणि मस्त असं शांतता मार्ग आहे. जी तुम्ही जाते नेक्स्ट प्लेस आहे ती आहे विंध्यवासिनी टेम्पल. तर हे दिंडोरीमधलं आहे, पण ते जे मेन रोडपासून मंदिर आतमध्ये आहे 3 किलोमीटर आणि छोट्याशा अशा टेकडीवर असलेला मंदिर आहे. त्यासाठी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला हा छोटा घाट आहे तो आधी पार करून जावं लागतं. आणि नवरात्रीच्या दिवसाच्या वेळेला इकडे खूप गर्दी असते. आता जर मी दुपारच्या वेळेला गेली होती त्यामुळे असं कोणच नव्हतं मंदिरामध्ये. आणि हे विंध्यवासिनी टेम्पलला अर्धशक्तीपीठसुद्धा असं म्हणतात, कारण की जे मेन आहे विंध्यवासिनी टेम्पल ते मध्य प्रदेशमध्ये आहे, त्याचाच हा एक पार्ट आहे. तर तुम्ही कधी आलात तर तुम्ही हा टेम्पलला पण नक्की विजिट करा. हे टेम्पल तुम्ही मिस आउट कधी करू नका. तर चला बघूया मंदिर. आणि मंदिराच्या आतमधल्या बाजूला नवदुर्गांच्या सुद्धा मूर्ती आहेत आणि तुम्हाला विंध्यवासिनीची एक जुनी आणि नवीन मूर्तीसुद्धा दिसेल. खूपच मस्त होतं. आणि मंदिर संगमगौरी मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस शिव टेम्पल आणि काळभैरवाचं सुद्धा मंदिर आहे. आणि मंदिर मस्त टेकडीवर वसलेलं आहे. इकडे तुम्ही कधी सनसेटच्या टाइमात तुम्हाला खूप मस्त वाटेल. आता मला घरी जायची घाई होती,
जास्त थांबली नाही. चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग.